गुड मॉर्निंग बॉयज. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काही डेरिव्हेटिव्हचे आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघितले, काही रूल्स बघितले डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे. आता आपण बघणार काही फॉर्म्युले असे आहेत का ते डेरिव्हेटिव्हचे ऑपोजिट नाही. ज्याच्या अगोदर आपण फॉर्म्युले बघितले जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह 1 चं इंटिग्रेशन x. परंतु या ठिकाणी असे काही फॉर्म्युले आहेत जसं आपण cot x चं इंटिग्रेशन बघितलं नाही, sec x चं इंटिग्रेशन नाही बघितलं, tan x चं नाही बघितलं आणि cosec x चं इंटिग्रेशन नाही बघितलं आपण. परंतु या 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 हे जे चार फॉर्म्युले हे वेगळे आहेत. आता हे चार फॉर्म्युले कसे आहेत? इंटिग्रेशन ऑफ cot x चं इंटिग्रेशन काय आहे? तर log of sin x. काय आहे? log of sin x. तशाच प्रकारे इंटिग्रेशन ऑफ sec x चं इंटिग्रेशन log of sec x plus tan x. म्हणजे हे जे फॉर्म्युले हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला जर cot x आलं तर cot x चं इंटिग्रेशन काय घ्यायचं? तर cot x चं इंटिग्रेशन काय घ्यावं लागेल? log of sin x. तशाच प्रकारे sec x चं इंटिग्रेशन log of sec x plus tan x plus c. तशाच प्रकारे इंटिग्रेशन ऑफ tan x चं इंटिग्रेशन log of sec x plus c. आता हे log of mod of sin x याला वाचणार कसं? log of mod of sin x. याला कसं वाचणार? log of mod of sec x plus tan x किंवा log of म्हटलं तरी चालेल, log of sec x plus tan x. tan x चं इंटिग्रेशन काय बघितलं? log of sec x किंवा log of mod of sec x plus c. तशाच प्रकारे इंटिग्रेशन ऑफ cosec x चं इंटिग्रेशन काय? log of mod of cosec x minus cot x. आता sec x आणि cosec x यामध्ये म्हणजे कंपॅरिझन करून आपण ते लक्षात ठेवू शकतो. अशा प्रकारे हे फॉर्म्युले तुम्ही नोट करून घ्या. आपण पुढे पाहू, आता काही प्रॉब्लेम पाहू आणि काय जे फॉर्म्युले पाहिलेले आहेत त्याच्यावर रिवाइज करून रूल्स आणि फॉर्म्युले आपण बघू. आपण या अगोदर काही फॉर्म्युले बघितलेले आहेत, काही रूल्स बघितले. टोटल रूल्स आणि फॉर्म्युले हे तुम्हाला रीड करायचे आहे आणि ते रीड केल्यानंतर मी असं समजून घेतो की तुम्ही ते रीड केले आहे, बरोबर. तुम्हाला सर्व नोटबुक मध्ये नोट करून ते रीड करायचे आहे, पाठ करायचे आहे, पाठांतर करायचे आहे. काही रूल्स आपण बघितले होते. पहिला रूल बघितला होता इंटिग्रेशनचं, इंटिग्रेशन ऑफ f of x plus minus g of x into dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f of x प्लस मायनस इंटिग्रेशन ऑफ g of x. म्हणजे दोन फंक्शन जर ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये असेल तर त्याचं सेपरेट इंटिग्रेशन आपण काढतो. नंतरचा रूल बघितला होता इंटिग्रेशन ऑफ k into f of x means k is constant. तो कॉन्स्टंट बाहेर घेतला आपण आणि f of x चं इंटिग्रेशन मध्ये घेतले f of x. तशाच प्रकारे थर्ड रूल पाहिलं होतं इंटिग्रेशन ऑफ f of ax plus b into dx. तर याचे इंटिग्रेशन f of चं इंटिग्रेशन g of आणि ax plus b ॲज इट इज तो फंक्शन येतोच आणि जो a मल्टिप्लाय मध्ये होता x ला त्याला आपण पुढे घेतलं होतं डिवाइड मध्ये आणि प्लस चे इंटिग्रेशन कॉन्स्टंट. नंतर आता हे जे रूल्स बघितले, फॉर्म्युले बघितले, त्याच्यावरचे काही एक्झाम्पल आपण बघणार आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ e पॉवर ऑफ x प्लस cos of x into dx. फर्स्ट एक्झाम्पल काय सांगतं? इंटिग्रेशन ऑफ e पॉवर ऑफ x प्लस cos of x. जसं फर्स्ट रूल पाहिला होता आपण दोन फंक्शन ऍडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शन. तर पहिला एक्झाम्पल मध्ये पहिले एक्झाम्पल आपण पहिले एक्झाम्पलचं सोल्युशन बघू आपण. काय दिलं? इंटिग्रेशन ऑफ e पॉवर ऑफ x प्लस cos of x ब्रॅकेट कंप्लीट into dx. याचे इंटिग्रेशन आपण काढणार आहे. तर दोन फंक्शन्स ऍडिशन मध्ये आहेत तर काय केलं आपण सुरुवातीला त्या रूल नुसार काय करणार? सेपरेट इंटिग्रेशन मध्ये घेणार. ते इंटिग्रेशन ऑफ e पॉवर ऑफ x into dx इथं आहे प्लस इंटिग्रेशन ऑफ cos x into dx. आता इंटिग्रेशन मध्ये घेतलं सेपरेट. आता काय करणार? इंटिग्रेशन करणार. कसं करणार इंटिग्रेशन? इंटिग्रेशन ऑफ e पॉवर ऑफ x फॉर्म्युला बघितलेला आहे. काय इंटिग्रेशन ऑफ e पॉवर ऑफ x? e पॉवर ऑफ x चं इंटिग्रेशन e पॉवर ऑफ x प्लस इंटिग्रेशन ऑफ cos x. cos x चं इंटिग्रेशन काय बघितलं? sin x. काय बघितलं? sin x. आणि इंटिग्रेशन काढल्यानंतर काय घ्यावं लागतं आपल्याला? कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ म्हणजे इंटिग्रेशन कॉन्स्टंट c आपण ऍड मध्ये घेणार प्लस मध्ये. तशा प्रकारे हा एक्झाम्पल आपण पहिल्या नंबरचा एक्झाम्पल सॉल्व केला. तशाच प्रकारे आपण सेकंड एक्झाम्पल बघू. आता सेकंड एक्झाम्पल काय सांगतो?
इंटिग्रेशन ऑफ 7 into a power of x into dx कोणत्या रूल नुसार दिसतं? रूल नंबर सेकंड नुसार काय दिसतं? k into f of x. इथं काय 7 into a power of x. 7 into a power of x इंटिग्रेशन कसं करणार? या रूल नुसार k बाहेर घेतलं तर इथं काय करणार? 7 बाहेर येणार आणि इंटिग्रेशन कशाचं करणार? a power of x into dx. a power of x चं इंटिग्रेशन काय निघणार? माहिती आहे आपल्याला a power of x इंटिग्रेशन of a power of x upon log a. 7 is constant and a power of x integration a power of x upon log a plus c इंटिग्रेशन काढणं झालं प्लस c घेऊन टाकायचं. अशा प्रकारे आपण दुसऱ्या नंबरचं एक्झाम्पल सॉल्व केलं. तशा प्रकारे आपण तिसऱ्या नंबरचं इंटिग्रेशन ऑफ cos of 5x plus 9 into dx equal to थर्ड नंबरचा रूल जो बघितला होता आपण इंटिग्रेशन ऑफ f of ax plus b upon dx. आता f च्या ठिकाणी इथं काय cos, तर cos ऑफ चं इंटिग्रेशन काय आहे ना sin of 5x plus 9 as it is, जो फंक्शन आहे तो as it is. परंतु इथं a मल्टिप्लाय मध्ये होता x ला तर डिवाइड मध्ये घेतला, इथं x ला मल्टिप्लाय मध्ये काय आहे 5 आहे, तो 5 पुढे येणार डिवाइड मध्ये आणि नंतर इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. अशा प्रकारे आपण 3 एक्झाम्पल बघितले. खूप सोपे एक्झाम्पल आहे. इंटिग्रेशन हा चॅप्टर खूप सोपा आहे, त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ करावा लागणार आहे आणि फॉर्म्युले आणि रूल्स जर लक्षात आले तर आपण हा चॅप्टर खूप चांगल्या प्रकारे हसत खेळत आपण ते पूर्ण करू शकतो. आणि हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. 10 मार्काला हा चॅप्टर आहे. HSC एक्झाममध्ये तुम्हाला 10 मार्काला हा चॅप्टर आहे. तर लिहून घ्या आणि समोर द्यायची तयारी करा. ओके.